एबीपी माझाच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला मुंबईकरांसाठी एक मोठी बातमी। मुंबईची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सरकार आता कठोर पावलं उचलण्याच्या तयारीत आहे। मुंबईतील फ्री पार्किंगची संकल्पनाच आता मोडीत निघू शकते। त्यामुळे मुंबईत रस्त्यावरती पार्क करणाऱ्या वाहन चालकांना दर महिन्याला पार्किंग शुल्क द्यावं लागणार आहे। 2015 मध्ये मुंबई महापालिकेने बनवलेल्या नव्या नियमावलीला फडणवीस सरकारने तात्पुरती स्थगिती दिली होती। मात्र मुंबई पालिका निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्याआधी फडणवीस सरकारने ही स्थगिती उठवली आहे। त्यामुळे फेब्रुवारीत मुंबई पालिका निवडणुकांचा निकाल लागल्यानंतर मार्च महिन्यात नवा नियम लागू होण्याची शक्यता आहे। त्यामुळे ज्यांच्याकडे स्वतःच्या मालकीचं पार्किंग नाही त्यांना मोठा भुर्दंड बसणार आहे। मनश्री पाठक आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मनश्री, कितपत असणार आहे हा भुर्दंड? रेश्मा, 2015ला जी पॉलिसी मुंबई महापालिकेने बनवली होती तिला आता जवळपास 2 वर्षांनी राज्य सरकारने मंजुरी दिली आहे। मधली काही वर्ष त्याच्यावर स्थगिती लावण्यात आली होती। जसा भुर्दंड म्हणते, हा भुर्दंड हजारोंच्या घरात जाऊ शकतो सर्वसामान्यांसाठी, कारण रात्रीचा जो रेट असणार आहे तो साधारण 650 रुपयापासून 1900 रुपयांपर्यंत वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये कार पार्किंगसाठी आपल्याला मोजावे लागणार आहेत। त्याचप्रमाणे दिवसासाठी साधारणतः 1300 रुपयांपासून 4000 रुपयांपर्यंत पैसे मोजावे लागणार आहेत। त्याच्यामुळे अर्थातच सर्वसामान्यांसाठी हा मोठा भुर्दंड असणार आहे। ज्यांच्याकडे स्वतःचं मालकीचं पार्किंग नाहीये त्यांना तर हा भुर्दंड बसणार आहेच रेसिडेन्शियल एरियामध्ये। मात्र कमर्शियल एरियामध्ये, व्यावसायिक ठिकाणी सुद्धा पार्किंगला आता चार्जेस द्यावे लागणार आहेत। यामध्ये टुरिस्ट पॉइंटना वगळण्यात आलेला आहे पर्यटनाला चालना देण्यासाठी। फेब्रुवारीमध्ये मुंबई महापालिकेचा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर मार्च महिन्यात हा नवा नियम लागू होणार आहे। अर्थातच मुंबई महापालिकेची आचारसंहिता लागू होण्याआधीच फडणवीस सरकारने ही स्थगिती उठवली आहे, हा निर्णय घेतलाय। त्यामुळे कदाचित या निर्णयाचे परिणाम आपल्याला येत्या निवडणुकीमध्ये सुद्धा मतदानाच्या रूपातून दिसू शकतील। निश्चित मनश्री, धन्यवाद तू दिलेल्या माहितीबद्दल।